राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओव्या 76 ते 100. तयापरी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. ऐन उन्हाळ्यामध्ये वनवा लागलेल्या डोंगराची जशी जीवघेणी होरपळ होईल, तसे अर्जुन हा मोहाने व दुःखाने आता तसाच जर्जर झाला आहे. म्हणोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो बोळलासे श्री गोपाळू महामेघू. ज्याप्रमाणे डोंगरावरचा वनवा हा मेघाच्या शतधारांनीच शांत होतो, त्याप्रमाणे अर्जुनावर आपली कृपावृष्टी करण्यासाठी इथे श्रीकृष्ण घननीळ पुढे आला आहे. तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. त्या श्रीकृष्ण रूपातल्या मेघाची वीज म्हणजेच त्याच्या शुभ्र दंतपंकती आणि त्याचे भाषण हीच जणू काही कडाडणारी वीज आहे. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. आता तो श्रीकृष्णरूपी मेघ आपल्या कृपेची बरसात करेल आणि त्यानेच अर्जुनरूपी पर्वत शांत होईल. त्यालाच ज्ञानाचे विवेकाचे अंकुर फुटतील. ते कथा ऐका मनाची या अराणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. ती कथा मी आता तुम्हास सांगतो, तेव्हा तुम्ही तिच्या श्रवणासाठी सादर व्हा, अशी निवृत्तीनाथांचा दास तुम्हास प्रेमळ विनंती करतो आहे. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुळी तू काय बोले. इथवरचा भाग धृतराष्ट्रास सांगितल्यानंतर संजय पुढे सांगू लागला. राजा आता तो मोहग्रस्त झालेला दुःखी कष्टी झालेला अर्जुन काय म्हणाला ते ऐक. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथान झुंजे येथे भरवंसेनी. अर्जुन म्हणाला, कृष्णा, तू मला या लोकांशी युद्ध करण्यासाठी कोणतीही भीड घालू नकोस. मी कोणत्याही परिस्थितीत या माझ्याच स्वजनांशी युद्ध करणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेथ श्रीकृष्ण विस्मयो पावला देखोनी तयाते. इतके बोलून तो एकदम असा काही स्तब्ध अन अबोल झाला की त्याला त्या अवस्थेत पाहून कृष्णासही मोठे आश्चर्य वाटले. मग आपुला चित्ती म्हणे, येत है काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. तेव्हा स्वतःच श्रीकृष्ण भगवान स्वतःच्या मनाशी विचारू लागले की नेमके या अर्जुनाला झाले तरी काय, त्याला काहीच कळत कसे नाही, आता याच्यासाठी काय करावे. हा उमजे आता कवणे परी कैसे निधिरू स्वीकारी जैसा ग्रहांते पंचाक्षरी अनुमानी का. कोणत्या उपायाने याच्या मनाची समजूत पटेल, काय केले असता याला धैर्य येईल. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक भूतपिशाचाची परीक्षा पाहतो. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्यसुची निरवधी निदानिंची. असाध्य असा रोगावर निष्णात वैद्य जशी अमृत औषधी शोधून काढतो, तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोही सैन्या अंतू जयापरी पार्थू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे उभय सैन्य पाहून मोहग्रस्त झालेल्या युद्ध त्यागू पाहणाऱ्या अर्जुनास कोणत्या उपायाने शहाणे करावे याचा भगवान विचार करू लागले. ते कारणमणी धरिले मग सरोष बोले आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. तेव्हा धूर्त भगवंतांच्या हे लक्षात आले की या अर्जुनाच्या अवस्थेचे मूळ कारण आहे
ते म्हणजे त्याचे अज्ञान. तेव्हा ज्याप्रमाणे मुलाचे अज्ञान दूर करायला आई त्याच्यावर लटके रागावते, ही औषधाची या कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. कडवट औषधांच्या आत अमृतमय औषधी असते. तिचे मोल लक्षणावरून नाही तर गुणावरून कळते. तैसी वरी पाहता उदासे आंत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. एखादी व्याधी दूर व्हावी म्हणून तिच्यावर कडू औषधांचा इलाज केला जावा. त्याप्रमाणे वरवर अत्यंत कठोर पण परिणामी अर्जुनाच्या जे संपूर्ण हिताचे होते असे भाषण करण्यास श्रीकृष्णांनी प्रारंभ केला. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझा रिंची. मग भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनास म्हणतात, अरे पार्था, आज मी हे काय नवल पाहतो आहे. प्रत्यक्ष या अशा युद्धभूमीवर तू हे काय आरंभिले आहेस. तू जाणता तरी म्हणिविसी, परी नेनिवे ते न सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. एकीकडे तू स्वतःला मोठा ज्ञाता ज्ञानी म्हणवतोस आणि दुसरीकडे हे असे अज्ञानी वागतो. बरं, तुला काही सांगावे म्हटले तर तू आम्हालाच शहाणपण शिकवतो आहेस. जात्यंधा लागे पिसे, मग ते सैराधावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. एखादा जन्मांध व्यक्तीला वेड लागावे, त्याने वेडाच्या भरात सैरभैर धावावे, असे हे तुझे शहाणपण आहे रे. तू आपणापे नेनसी, परी या कौरवांते शोंचू पहासी, हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. तू स्वतःला नीट न जाणून घेता या कौरवांच्यासाठी तू शोक करतो आहेस, याचेच आम्हाला मोठे आश्चर्य वाटते आहे. तरी सांग पामज अर्जुना, तुझ पासुनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काई. ही सारी सृष्टी त्या एका जगन्नियंत्यांच्या इच्छेप्रमाणे चालते. तोच सर्व प्राणिमात्रांचे उत्पत्ती करतो, असे जे जग म्हणते ते सर्व काय खोटे आहे का रे. एथ समर्थू एथ आथी, तयापासूनी भूते होती, तरी हे वायांची काय बोलती जगा माझी. या विश्वाची रचना ही खोटी आहे का? का तूच एकटा या त्रैलोक्याचा पालन करता आहेस. हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावो नाशिले तुझेनी काई. तसे जर असेल तर आता असे म्हणायचे का की जन्म मृत्यू हे तूच निर्माण केले आहेस, किंवा तूच जर त्यांचा नाश केलास, त्यांना मारलेस तरच ते मरणार. तू भ्रमलेपणे अहंकृती, यांसी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काई हे होती चिरंतन. जरी समजा तू भ्रमाने या कौरवांना मारले नाहीस म्हणून ते अमर होणार आहेत का? की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येऊ देसी. किंवा तूच काय तो एकटा मारणारा आणि इतर सर्वजण मरणारे, असा भ्रम जर तुझ्या चित्ताला होत असेल तर तो होऊ देऊ नको. अनादिसिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. अरे बाबा, हे सर्व अनादिसिद्ध आहे. ते स्वभावताच उत्पन्नही होत असते अन कालांतराने ते नाशही पावतेच. तेव्हा त्या गोष्टीचा तू उगाच शोक का अन कशासाठी करतो आहेस ते सांग बरे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.